तर मित्रांनो, मी आणि माझी मम्मी आज तयार करणार आहे तर रत्नागिरीची पुरणपोळी. चला तर बघू. तर आई, याला काय करायचं? आता मी डायरेक्ट कुकर मध्ये लावतात. कुकर मध्ये पाणी नाही टाकत का? टाकते. पहिले हे धुवून छान मस्त कुकर मध्ये ठेवते. पाणी टाकते याच्यात. तर हे झालं सगळं. बस याला आता बघ कुकर झालंय, किती छान असे शिजून आलेले आहे. याला मस्त असे एक चाळणी घ्यायची, त्याच्यात ठेवायचं. पूर्ण पाणी सुकू द्यायचं त्याचं. पूर्ण पाणी निघू द्यायचं बाहेर, नाही तर असं थोडं टेस्ट वेगळी येते. लेंजे होतात ना. ते बड्यापैकी बॉईल झाले छान. पण छान बॉईल झाले. असेच बॉईल करावं लागते यांना. बघा किती छान बड्यापैकी हे झाले, बॉईल झाले. आसानीने फुटत आहे. ह्या पद्धतीचे बॉईल झाले पाहिजे. साखरेची चाचणी बनवून घेऊ आपण. 2 वाटी साखर, 1 ग्लास पाणी घेतला आहे. म्हणजे पाका टाईप बनवायचं आपल्याला. पाक छान बनवून घेऊ याचा. छान असं उकळू द्यायचं बढिया. याला बड्यापैकी स्मॅच करून घेऊ आता. बघा या पद्धतीने छान आपण स्मॅच करून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपण कणिक टाकू बड्यापैकी. कणिक हे मी गाळून टाकत आहे. याच्यात 1 प्लेट कणिक टाकते. बघा या पद्धतीने छान कणिक टाकली. आता चोरून घेऊ याला. लागती यामध्ये थोडी कणिक मिक्स करत जायचं. मी यामध्ये अजून थोडी कणिक मिक्स केली आहे. आता चांगल्या पद्धतीने याला चोरून घेऊ बड्यापैकी. बघा छान या पद्धतीने आम्ही कणिक टाकली आहे. या पद्धतीची वेगळी दिसून येतो. थोडीशी हार्ड होते. काळजी घ्यायची का अति कणिक पण नाही पडली पाहिजे, नाही तर जास्त कणकण लागतं आणि पोळी लागून येते. आणि आपल्या इकडे पाक पण तयार होत आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी आपला पाक तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये बघा छान अशा पद्धतीचा हुंडा तयार केला आहे आपण. आणि याला थोडंसं तेल लावलं मी हाताला. बघा या पद्धतीचा हुंडा पाहिजे. आणि यामध्ये नाही का आपल्या रत्नाचे गुठल्या नको. बघ गुठल्या झाल्या तर ते व्यवस्थित होत नाही. छान असा हुंडा चोळून घ्यायचा बड्यापैकी. आता यामध्ये आपण नाही का इलायचीचं पावडर टाकू छानपैकी मिक्सरमध्ये काढलेलं. मी ते 2 चम्मच इलायची पावडर टाकलेला आहे. छान मिक्स करून घेऊ याला. हा का सुगंध आलेला आहे बड्यापैकी. आता आम्ही छान हुंडा तयार करतो बड्यापैकी. बघा या पद्धतीचा हुंडा तयार करायचा असा. थोडंसं घोळ लाव त्याला आणि बेलून घेऊ चांगल्यापैकी त्याला. आता पुन्हा घोळ लावायचं, थोडंसं बेलायचं त्याला. असं इझिली बेलल्या जाते बड्यापैकी. छान असं बेलल्यानंतर त्याला बघायचं काटे वगैरे फाटते का, तर थोडीशी कणिक मिक्स करू शकता जर जास्त कमी झाली तर कणिक. आणि याला असं उचलल्यानंतर बड्यापैकी असं तव्यावर आपटायचं. हा आमची याला पलटून घेऊ असं बड्यापैकी. हा असं हलकंसं जळल्याचं म्हणजे तेल लावण्याचं स्पेशल यंत्र आहे हे. पण आम्हाला गिफ्ट आलेलं होतं त्यामुळे. आणि ते तुम्ही तेलच नाही तर तूप, डालडा तुमच्या शक्तीनुसार तुम्ही लावू शकता. ऊंचे लोगों की ऊंची पसंद. याला दोन्ही तर्फे असं तेल लावून घ्यायचं बड्यापैकी. आणि बघा पोळी कशी अशी फुगली पाहिजे छान. फुगल्यानंतर एकदम व्यवस्थित अशी त्यामध्ये असं पाक जाते आणि अशी नरम बढिया मऊदार होतात. बघा किती सुंदर ह्या पोळीचा कलर आलेला आहे. अशी शेकून काढायची अल्टो पलटो करू. पोळी काळजी घ्यायची शेकताना, नाही तर कच्ची खाल्ली तर घरातले लोक फेकून मारतील. आणि या पद्धतीनं थोडंसं कटोऱ्यात अलग आपली चाचणी काढून त्यावर पोळी टाकायची. बघा या पद्धतीने पोळी टाकली आपण की लगेच त्याच्यावर थोडंसंपैकी असं चाचणी टाकायची वरून. आणि प्लीज कृपया करून मला पण एक लाईक फेकून मारा या व्हिडिओवर.
आणि मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असणार तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. बड्यापैकी नरम झाला एकदम बड्या, असा रसदार तुम्ही बघू शकता.